4 चम्मच तेल टाकूया. तेलही गरम झालंय. त्यामध्ये आता कांदा सोडूया. तमालपत्र, दालचिनी, हेही चांगलं लाल होईपर्यंत परतूया. सोनेरी कलर येईल. कांदा नरम होईल ना, त्यामध्ये मग हे वाटण टाकूया आपण. हे पहा, कांदाही आपला मऊ झालाय सोनेरी रंगावर. त्यामध्ये आता वाटण घालूया आपण. वाटण हे चांगलं शिजून घेऊया. तेल सुटलं. हे पहा, तेल सुटले चांगलं वाटणालाही. त्यामध्ये मसाले ॲड करूया आपण. लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. हेही चांगले परतून घेऊया. यालाही छान तेल सुटायला लागले बघा. त्यामध्ये चिकन टाकूया आणि बटाटा. हे मिक्स करून घेऊया. एका बाजूला आपण गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते याच्यामध्ये ॲड करूया. गरम पाणी टाकणार आहोत आपण यामध्ये. आवश्यकतेनुसार पाणी टाका. कमी जास्त कोणाला हवं असेल तसं. कोणाला सुक्का हवा असेल तर कमी टाका, कोणाला कालवण हवं असेल तर जास्त. तेही मिक्स करून घेऊया आपण. याला अर्धा तास आपण शिजवून देऊया. हा पहा, आपला राईस पण झालाय.